सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच पेटलेलं आहे. पाहूयात. आमच्या धनंजय मुंडेंना आरोपांवरून आता मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलंय. मग उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा हल्लाबोल. आमच्या धनंजय मुंडेला कुणीतरी तुमच्या मीडिया समोर येऊन 2 कीटकनाशकाच्या बॉटल दाखवतंय आणि धनंजय मुंडेला तुम्ही पाय उतार व्हावं लागतंय जस्ट बिकॉज की रिंगण केलं जातंय. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद जीआरवरून विखे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जुंपली. काही जण अपघातानं पुढारी झालेत. विखे पाटलांची टीका, तर प्रत्युत्तर देताना हाकेंकडून विखेंच्या व्यंगावरूनही टीका. हैदराबाद आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट महत्त्वाचा दस्तऐवज, तर कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदींसंदर्भात कोल्हापुरातील मराठा समाज भूमिका मांडणार. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा, तर हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार असं पंडितांकडून जाहीर. गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीत दाखल. गावकऱ्यांकडून जरांगेंचं स्वागत. जेसीबीवरून गुलालाची उधळण. महिलांकडून जरांगेंचं औक्षण. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य. जरांगेंनी नारायणगडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन. जरांगेंनी गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा. धाराशिवच्या तुळजापूरमधील चिंचोलीमध्ये सापडल्या 50 कुणबी नोंदी. भाषांतरामुळे आता वंशावळीची अडचण. 50 पैकी 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र. 45 वारस कुणबी असून प्रमाणपत्रापासून वंचित. मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीने. 2 वर्षात दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी. शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांचे आहेत गुन्हे.